तर मित्रांनो, आज आपण आलतो मच्छिंद्र पालवे राहणार कवडगाव. हे दूध उत्पादक घेतं. तर त्यांचं एक शेणखत पांगायचं होतं. पाऊण एकरात 15-16 ट्रॅक्टर होते. तर तुम्हाला सांगतो शेणखत कसं बांगायचं पुढच्या पळीने. हे का आपला ट्रॅक्टर आहे सोनालिका RX50 आणि हे क्षेत्र आहे. हे क्षेत्र बघा, जवळपास पाऊण एकर क्षेत्र आहे आणि याच्यात 15 ट्रॅक्टर शेणखत टाकलेलं आहे. तर हे शेणखत बघा, हे असं बांगायचे. आधी बेड मारायचे आणि नंतर डायरेक्ट आपण जशी लेवल हवारी घेतो अशी हवारी घ्यायची. तर आता बरेच जण म्हणतात का लेबरने कमी नाही पांगिले. आता लेबर घेतं 500 रुपये ट्रिप आणि ट्रॅक्टरनी आता एवढे 15 ट्रॅक्टर पांगायला लईच झालं तर 2 तास लागतील. म्हणजे 2 तासाचं बिल झालं 1500 रुपये, म्हणजे 100 रुपये ट्रॅक्टरने पडतं म्हणून पांगायचं. आणि हे बघा, एकदम सारख्या प्रमाणात शेणखत पांगतं. असं नाही का इकडं जास्त पडलं तिकडं कमी पडलं. हे का आता निम्मी हवारी चालू आहे. आत्तापर्यंत 1 तास झाला आहे ट्रॅक्टरला आणि हे म्हणजे 2 तास पण नाही लागायचं, पण तरी आपण 2 तासाचे पैसे घेणार आहेत. तर हे अशा प्रकारे शेणखत पांगा. आता काय होतं, ह्या माणसाकडं जनावरालाही येतं, जवळपास 20-25 म्हशी येतं. तर मग यांना काय होतं, जर 400 रुपये ट्रॅक्टरने जरी द्यायचं म्हणलं तर एवढ्याचं बिल झालं असतं जवळपास 6000 रुपये आणि आपलं 1500 रुपये. मग ही टेक्निक आहे. मग टेक्निकनीच चालू आहे काम सध्या. तुम्हाला जरी पांगता आलं तर असं पांगा. काय होतं, शेतकऱ्याचा पण लय तोटा होणार नाही. आणि याच्यात अजून काही म्हणजे बदल केला पाहिजे का तर मला सांगा. आणि कोण कोण शेणखत पांगतं मला कमेंटमध्ये सांगा. चला आता राहिलेलं शेणखत घेतो पांगून आणि सगळं शेणखत झालं का पण तुम्हाला परत एक व्हिडिओ दाखवतो. तर धन्यवाद मित्रांनो. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण प्लॉट पांगून झाला का मी तुम्हाला परत एक व्हिडिओ काढून दाखवतो.